नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मोटार वाहन अधिनियम 1988 याच्याबद्दल हा जवळजवळ मराठीमध्ये मोटार वाहन कायदा 169 पेजेसचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं की बऱ्याच विद्यार्थ्यांची आग्रहाची मागणी होती की बाबा सर 1988 मोटार वाहन कायदा जो आहे त्या कायद्याच्या संदर्भाबद्दल घ्या, नवीन जे वेगवेगळे कायदे झाले त्या संदर्भाबद्दल घ्या. तर लक्षात ठेवा, मी यासाठी एक शॉर्टकट ट्रिक्स वापरली. मोटार वाहन कायदा अधिनियम 1988 अंतर्गत वन लाइनर क्वेश्चन मी 200 काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण काय करूया की पहिल्या भागामध्ये 100 घेऊया आणि दुसऱ्या भागामध्ये 100 घेऊया. अशा पद्धतीचे जे महत्वपूर्ण आहेत कायद्याच्या संदर्भाबद्दलचे आहेत, नेमकं त्याच्याबद्दल स्पेसिफिक जे विचारलं जातं, तर त्या संदर्भाबद्दलचा 1988 मूळ बेस मोटार वाहन 1988 आहे. बदललेले कायदे आहेत, तर त्या संदर्भाबद्दल आपण तिसरा व्हिडिओ घेऊया. चलो आपल्या मुद्द्याकडे येऊ. मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कलम 3 कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवण्यासाठी चालन लायसन म्हणजे काय, ड्रायव्हिंग लायसन असण्याच्या अनिवार्यतेसंबंधी कलम 3 हे आहे. कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे? कलम 4 नुसार वयोमर्यादा किती आहे? 18 वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे. तर लक्षात ठेवा की 50 सीसी पेक्षा जास्त नसेल इतकी इंजिन क्षमता असलेली मोटारसायकल चालवण्यासाठी किमान वय किती असावं? तर लक्षात ठेवा 16 वर्ष हे पूर्ण असावं. कलम 5 नुसार कोणावर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा, मोटार वाहनाचं मालक आणि त्याचा ताबा असलेल्या व्यक्तीवर त्याची जबाबदारी ही निश्चित केलेली आहे. शिकाऊ व्यक्ती लायसन्स अर्थात लर्निंग लायसन्सची वैधता किती कालावधी किती असतो? तर लक्षात ठेवा, ते ज्या दिनांकापासून दिलं आहे त्या दिनांकापासून पुढचे 6 महिने. आता कलम 15 आहे. कलम 15(1) नुसार लायसन्स संपल्यानंतर किती दिवसात नूतनीकरणाचा अर्ज करणं आवश्यक आहे? लक्षात ठेवा, किती दिवसामध्ये? 30 दिवसाच्या आत लायसन्ससाठी अर्ज करणं आवश्यक, म्हणजे अर्ज करू शकतो. त्याच्यानंतर वाहन लायसन कंडक्टर लायसन्ससाठी किमान वय किती असलं पाहिजे? तर लक्षात ठेवा 18 वर्ष हे पूर्ण असलं पाहिजे. कलम 39 नुसार वाहनाचा वापर करण्यासाठी काय अनिवार्य आहे? लक्षात घ्या, वाहनाची नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. कलम 43 नुसार तात्पुरती नोंदणी टेम्पररी रजिस्ट्रेशन जास्तीत जास्त किती कालावधीसाठी वैध असतं? तर लक्षात ठेवा 1 महिन्यासाठी असतं, नूतनीकरणासाठी पात्र पुन्हा नाही. आता लक्षात ठेवा, वाहनाची मालकी दुसऱ्या राज्यात हस्तांतरित करण्यासाठी कोणतं प्रमाणपत्र आवश्यक असतं? तर ना हरकत प्रमाणपत्र, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, ज्याला NOC आपण म्हणतो. जर वाहनाची मालकी त्याच राज्यात हस्तांतरित झाली असेल तर ती किती दिवसात कळवणं आवश्यक आहे? तर हस्तांतरित झाल्यापासून 14 दिवसाच्या आत. मोटार वाहनात कोणती फेरबदल करण्यापूर्वी कोणाची मान्यता लागते? तर लक्षात ठेवा, नोंदणी प्राधिकरणाची म्हणजे रजिस्ट्रेशन ऑथॉरिटीची मान्यता लागते. कलम 53 नुसार नोंदणी निलंबनाचा अधिकार कोणाला आहे? तर लक्षात ठेवा, नोंदणी प्राधिकरणाला जर वाहन वापरणं धोकादायक असेल तर तो या संदर्भाबद्दलचा आहे. परिवहन वाहनाची योग्यता फिटनेस ऑफ ट्रान्सपोर्ट व्हेकल्स कोणत्या कलमात नमूद आहे? तर लक्षात ठेवा, वाहनाचं फिटनेस संदर्भाबद्दलचं कलम 56 मध्ये आहे. कलम 66 नुसार परिवहन वाहनासाठी काय असणं आवश्यक आहे? तर सक्षम प्राधिकरणाने दिलेला परवाना अर्थात परमिट असणं आवश्यक आहे. वेग मर्यादेचं उल्लंघन करणं हा कोणत्या कलमान्वये अपराध आहे? तर कलम 112 अन्वये अपराध आहे. कलम 113 कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, मोटार वाहनाच्या वजनाच्या मर्यादा आणि वापरावर निर्बंध या संदर्भाबद्दल आहे. दुचाकीवर चालकाव्यतिरिक्त आणखी किती व्यक्ती बसू शकतात? केवळ 1 व्यक्ती बसू शकते. आणि ती कलम कोणता आहे? कलम 128 नुसार. कलम 129 नुसार दुचाकी चालवताना काय वापरणं बंधनकारक आहे? लक्षात ठेवा, संरक्षक शस्त्रान म्हणजे अर्थात हेल्मेट वापरणं हे आवश्यक आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला मदत करणं हे चालकाचं कर्तव्य कोणत्या कलमात आहे? कलम 134 नुसार चालकाचं कर्तव्य आहे की 1 आवरच्या आत त्याला मदत करणं.
कलम 146 नुसार वाहनाचा कोणता विमा असणं अनिवार्य आहे? तर लक्षात ठेवा, तृतीय पक्ष जोखीम विमा म्हणजे अर्थात थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. लायसन्स शिवाय वाहन चालवल्यास कोणत्या कलमांतर्गत शिक्षा होते? तर कलम 181 नुसार शिक्षा होते. कलम 184 कशाशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, धोकादायक रीतीने वाहन चालवल्याबद्दलची शिक्षा म्हणून आहे. मद्यपान करून ड्रायव्हिंग वाहन चालवल्यास कोणत्या कलमाखाली कारवाई होते? तर लक्षात ठेवा, कलम 185 नुसार कलम म्हणजे कारवाई होते. कलम 185 नुसार रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण कितीपेक्षा जास्त नसावं? तर लक्षात ठेवा, 100 मिली रक्तापेक्षा किंवा 30 ग्रॅमपेक्षा अधिक म्हणजे कमी नसावं. म्हणजे 100 मिली ते 30 ग्रॅमच्या मध्ये असेल तर त्याच्यावर कारवाई होते. शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या अपात्र वाहन चालवणं हा कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? तर कलम 186 नुसार. परवान्याशिवाय विदाऊट परमिशन वाहन चालवल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? तर कलम 192 अनुसार दंड आणि कारावास होऊ शकतो. अनुज्ञेय वजनाहून अधिक वजन वाहून नेल्यास कोणतं कलम लागू होतं? तर कलम 194 हे लागू होतं. त्यानंतर विमा नसलेलं वाहन चालवणं हा कोणत्या कायद्यान्वये अपराध आहे? लक्षात ठेवा, कलम 196 यानुसार गुन्हा आहे. पोलिसांना वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार कोणत्या कलमाने दिलेला आहे? कलम 102 नुसार. कलम 103 नुसार पोलिसांनी कोणती चाचणी करण्याचा अधिकार आहे? तर उच्छ्वासाची चाचणी म्हणजे ब्रीथ टेस्ट करण्याची परवानगी आहे. तर लक्षात ठेवा, प्रयोगशाळा चाचणी लॅबोरेटरी टेस्ट कोणत्या कलमांतर्गत केली जाते? तर लक्षात ठेवा, कलम 204 अंतर्गत केली जाते. कागदपत्र जप्त करण्याचा पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार कोणत्या कलमान्वये आहे? तर कलम 206 अन्वये आहे. आता लक्षात ठेवा, टप्पा गाडी म्हणजे स्टेज केअरिंग जे असतं, तर त्यासाठी प्रवाशांसाठी स्वतंत्र टप्प्यासाठी भाडे घेऊन ने-आण करणारी वाहनं. जड मालवाहू वाहन कशाला म्हणतात? लक्षात ठेवा, ज्याचं वजन 12,000 किलोग्रॅम पेक्षा जास्त आहे त्याला म्हटलं जातं. सौम्य मोटार वाहन म्हणजे लाईट मोटर व्हेकलची वजन मर्यादा किती आहे? तर ती 7,500 किलोग्रॅम पेक्षा जास्त नसेल त्याला LMV असं म्हटलं जातं. पर्यटन वाहन अर्थात टुरिस्ट व्हेकल कशाला म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा, कलम 84 मधील अटीनुसार तयार केलेलं सुसज्ज वाहन. कलम 4 नुसार 20 वर्ष वय कशासाठी आवश्यक आहे? लक्षात ठेवा, सार्वजनिक ठिकाणी परिवहन म्हणजे वाहन ट्रान्सपोर्ट चालवण्यासाठी आहे. अपघाताच्या वेळी माहिती देण्याचं मालकाचं कर्तव्य कोणत्या कलमात आहे? लक्षात ठेवा, कलम 133 नुसार आहे. खांबा या चिन्हाचा आकार कसा असतो? तर तो कसा असतो? अष्टकोनी आकाराचा एक आणि त्याच्यामध्ये स्टॉप हे लिहिलेलं असतं. त्रिकोणी चिन्ह कशाचा इशारा देतात? तर लक्षात ठेवा, सावधगिरीचा इशारा त्रिकोणी चिन्ह देतात. प्रवेश बंद नो एंट्री हे चिन्ह कोणत्या प्रकारात येतं? तर ते आदेशात्मक येतं. कलम 47 नुसार दुसऱ्या राज्यात वाहन किती काळापेक्षा जास्त राहिल्यास नवीन नोंदणी आवश्यक असते? तर ते 12 महिन्यापेक्षा अधिक काळ राहिल्यास नवीन नोंदणी आवश्यक असते. शिकाऊ लायसन्स मिळाल्यानंतर किती दिवसांनी कायमस्वरूपी लायसन्ससाठी अर्ज करता येतो? तर किती दिवसांवरती? 30 दिवसानंतर अर्ज करता येतो. नोंदणी प्रमाणपत्र अर्थात आरसीची मुदत संपल्यानंतर नूतनीकरणासाठी कोठे अर्ज करावा? तर ज्या नोंदणी प्राधिकरणाने ते दिलं आहे तर ते अर्ज करता येतो. कलम 49 कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, निवास स्थान किंवा कामाच्या जागेत बदल झाल्यास नोंदणी प्राधिकरणास कळवणं आवश्यक आहे. वाहनाचा विमा संपला असेल तर तो नूतनीकरण करणं ही कोणाची जबाबदारी आहे? तर ती वाहन मालकाची जबाबदारी आहे. जर वाहन चालकानं तपासणीसाठी लायसन मागितल्यावर ते देण्यास नकार दिला तर काय होऊ शकतं? तर कलम 102 नुसार पोलीस वॉरंट शिवाय अटक करू शकतात. मोटार वाहन दुरुस्तीसाठी सार्वजनिक ठिकाणी सोडून देणं हा अपराध आहे का? हो, कलम 127 आणि कलम 201 नुसार तो दंड होऊ शकतो. रस्ता सुरक्षा परिषदेची स्थापना कोणत्या कलमान्वये केली जाते? तर कलम 215 अन्वये केली जाते. लायसन्स प्राधिकरणाला विशिष्ट परिस्थितीत चलन लायसन्स धारण करण्यास किंवा अपात्र ठरवण्याचा अधिकार
कोणत्या कलमानं दिलाय तर कलम 19 नुसार दिला आहे. जर एखादी व्यक्ती सराईत गुन्हेगार मद्यपी असेल तर तिचं लायसन रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? लक्षात ठेवा, लायसन्स प्राधिकरणाला कलम 19 अन्वये आहे. न्यायालयाला कोणत्या कलमान्वये एखाद्या व्यक्तीला वाहन चालवण्यास अपात्र ठरवण्याचा अधिकार आहे? तर कलम 20 नुसार आहे. कलम 21 नुसार ज्या एखाद्या चालकावर कलम 184 नुसार धोकादायक ड्रायव्हिंग खाली गुन्हा नोंदवला गेला असेल तर त्याचं लायसन्स काय होऊ शकतं? तर त्याचं लायसन्स विशिष्ट कालावधीमध्ये काय केलं जातं? सस्पेंड केलं जातं किंवा निलंबित केलं जाऊ शकतं. दोष सिद्धी झाल्यानंतर चालन लायसन तहकूब किंवा रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर कलम 22 मध्ये आहे. कलम 25 नुसार चलन लायसनवर केलेले स्पष्टांकन इंडॉर्समेंट कुठे नोंदवली जाते? तर राज्य नोंद वहीमध्ये स्टेट रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. जर वाहन कायमचं नष्ट झालं असेल किंवा वापरण्यायोग्य राहिलं नसेल तर नोंदणी रजिस्ट्रेशन रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर लक्षात ठेवा, कलम 55 मध्ये आहे. कलम म्हणजे परिवहन वाहनासाठी योग्य प्रमाणपत्र फिटनेस सर्टिफिकेट कोणत्या कलमान्वये आहे? तर कलम 56 नुसार आहे. केंद्र सरकारला वाहनाचं आयुर्मान एज लिमिट ऑफ व्हेकल्स निश्चित करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर कलम 59 नुसार आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या वाहनाच्या नोंदणीसाठी विशेष तरतूद कोणत्या कलमात आहे? लक्षात ठेवा, कलम 60 मध्ये आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केली जाते? तर कलम 68 नुसार केली जाते. परिवहन वाहनामध्ये दिले जाणारं तात्पुरतं परवाना अर्थात टेम्पररी पेमेंट्स किती कालावधीसाठी वैध असू शकतात? तर जास्तीत जास्त 4 महिन्यापर्यंत असू शकतात. परवान्याचं नूतनीकरण करण्याची साठी परवाना संपण्याचा किमान किती दिवस आधी अर्ज करावा लागतो? तर किमान 15 दिवस आधी हा अर्ज करावा लागतो. कलम 77 नुसार मालवाहू वाहनाच्या जे गुड्स कॅरियर परवान्यासाठी अर्ज कोणाकडे करावा लागतो? तर लक्षात ठेवा, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे म्हणजे आरटीए कडे करावा लागतो. वाहनाचं वजन काट्यावर करण्यासाठी शक्ती पॉवर टू हॅव व्हेकल वेटेज्ड कोणत्या कलमात दिलेला आहे? तर कलम 114 मध्ये दिलेला आहे. कलम 115 नुसार सार्वजनिक सुरक्षेसाठी वाहनाच्या वापरावर निर्बंध घालण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो राज्य शासनाला आहे. वाहतूक चिन्ह ट्रॅफिक सिग्नल लावण्याचा अधिकार कोणत्या कलमान्वये आहे? तर लक्षात ठेवा, 116 कलमान्वये आहे. कलम 119 नुसार वाहन चालकाचं कोणतं कर्तव्य आहे? तर सर्व वाहतूक चिन्हांचं पालन करणं हे कर्तव्य आहे. वाहन वळवताना टर्निंग द्यावयाच्या संकेत सिग्नल्सची तरतूद कोणत्या कलमान्वये आहे? तर कलम 121 नुसार आहे. आता लक्षात ठेवा, सार्वजनिक ठिकाणी वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेवलं हा कोणत्या कलमान्वये अपराध आहे? तर कलम 122 नुसार अपराध आहे. चालत्या वाहनात पायफळीवर जे रनिंग बोर्डवर बसून प्रवास करणारा कोणत्या कलमान्वये मनाई केली? तर कलम 123 नुसार मनाई केली. वाहन चालकाला अडथळा ठरेल अशा रीतीनं व्यक्तीनं बसणं किंवा वस्तू ठेवणं कोणत्या कलमाद्वारे प्रतिबंधित आहे? तर कलम 125 नुसार प्रतिबंधित आहे. सार्वजनिक ठिकाणी सोडलेली किंवा बेवारस मोटार वाहन हटवण्याचा अधिकार पोलिसांना कोणत्या कलमांतर्गत आहे? तर कलम 127 अंतर्गत आहे. शीख व्यक्तीनं पगडी परिधान केली असल्यास तिला हेल्मेट पासून सूट कोणत्या कलमातील तरतुदीनुसार मिळते? कलम 129 नुसार मिळते. परंतु तपासणीसाठी लायसन्स आणि नोंदणी प्रमाणपत्र सादर करण्याचे कर्तव्य कोणत्या कलमात आहे? तर कलम 130 मध्ये आहे. रक्षक विरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडताना चालकाचं कर्तव्य काय आहे? लक्षात ठेवा, वाहन थांबवून खाली उतरून रेल्वे येत नाही याची खात्री करणं हे कलम 131 नुसार आहे. कलम 134 मधील गोल्डन आवर ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, अपघातानंतरचा तो 1 तास ज्यामध्ये जखमीचं प्राण वाचवण्याची शक्यता ही सर्वाधिक असते. दोष नसतानाचं दायित्व कोणत्या कलमाशी संबंधित आहे? लक्षात ठेवा, कलम 140 अंतर्गत आहे. कलम 140 अंतर्गत मृत्यू प्रकरणी किमान किती भरपाई निश्चित केली आहे? लक्षात ठेवा, 50,000 रुपये अधिनियमातील मूळ तरतुदीनुसार आहे.
कायमस्वरूपी अपंगत्व परमनंट डिसेबलमेंट आल्यास कलम 140 नुसार किती भरपाई मिळते? तर ती 25,000 रुपये मिळते. थर्ड पार्टी रिस्क विम्याची व्याख्या कोणत्या कलमात आहे? लक्षात ठेवा, कलम 145 ठ मध्ये आहे. ठोकर मारून पळून गेलेली मोटार वाहने म्हणजे काय आहेत? हिट अँड रन अपघात कलमात कलम 161 अंतर्गत येतात. हिट अँड रन अपघातात मृत्यू झाल्यास केंद्र सरकारच्या योजनेनुसार किती भरपाई दिली जाते? लक्षात ठेवा, 25,000 रुपये मूळ अधिनियमातली तरतूद आहे, म्हणजे 1988च्या. हिट अँड रन अपघातातील गंभीर दुखापत झाल्यास किती भरपाई आहे? तर 12,500 रुपये मूळ अधिनियमातली तरतूद आहे. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत होते? तर कलम 165 नुसार होते. दावा न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात अपील कोणत्या कलमाद्वारे करता येते? तर कलम 173 द्वारे करता येते. कलम 177 हे कशाशी संबंधित आहे? तर अपराध्याबद्दल शास्ती किंवा शिक्षा देण्याच्या संबंधित सर्वसाधारण तरतूद आहे. अनधिकृत व्यक्तीला वाहन चालवण्यास देणाऱ्या मालकाला कोणत्या कलमान्वये शिक्षा होते? तर कलम 180 नुसार शिक्षा होते. लायसन्स नसताना वाहन चालवल्यास कलम 3 आणि 4चं उल्लंघन कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 181 नुसार होते. विहित वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगानं वाहन चालवल्यास म्हणजे स्पीडिंग कोणत्या कलमांतर्गत दंड होतो? तर कलम 183 नुसार दंड होतो. शर्यत लावणं किंवा वेगाची चाचणी करणं रेसिंग यासाठी कोणत्या कलमात बंदी आहे? तर कलम 189 नुसार बंदी आहे. हवेचे प्रदूषण करणाऱ्या किंवा निकृष्ट वाहने वापरल्यास कोणत्या कलमान्वये दंड होतो? तर कलम 190 नुसार दंड होतो. परवान्याशिवाय विदाऊट परमिट वाहन वापरणाऱ्या मालकास कोणत्या कलमानुसार शिक्षा होते? तर कलम 192 अनुसार शिक्षा होते. विमा नसलेलं वाहन चालवल्यास कोणत्या कलमांतर्गत शिक्षा होते? तर कलम 196 नुसार ही शिक्षा होते. कागदपत्रे जप्त करण्याची पोलीस अधिकाऱ्याची शक्ती कोणत्या कलमात आहे? तर कलम 206 मध्ये आहे. वाहतूक चिन्हामधील निळ्या रंगाचं गोल काय दर्शवतं? तर अनिवार्य आणि हे मॅन्डेटरी साईन म्हणजे आदेशात्मक चिन्ह आहे, हे दर्शवतं. एक मार्गी म्हणजे अर्थात वन वे चिन्ह कोणत्या प्रकारात येतं? तर वन वे चिन्ह हे मॅन्डेटरी साईन म्हणजे आदेशात्मक चिन्हामध्ये येतं. उजवीकडे वळण्यास मनाई आहे हे चिन्ह कशासाठी आहे? तर वाहतुकीचे नियमन करण्याचं आदेशात्मक आहे. तर कलम 213 नुसार मोटार वाहन अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करतं? लक्षात ठेवा, राज्य शासन हे त्याची नियुक्ती करतं. जिल्हा स्तरावर जिल्हा मार्ग सुरक्षा समिती स्थापन करण्याची तरतूद ही कोणत्या कलमात आहे? तर कलम 215 मध्ये आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोटार वाहन कायदा 1988 या संदर्भाबद्दलचे महत्वपूर्ण क्वेश्चन आपण 100 पाहिले. उरलेले 100 जे आहेत तर ते पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.